studied about Tara and her friends second and third activity. Today we are going to learn fourth and fifth activity. Fourth activity is here any number of things. Look at in your textbook. Any number of things in this activity form pairs of groups. One person says any number from 1 to 10,000 and other name suitable object or things for the number. आता एका मुलाला काय करायचं आहे, एक कुठला तरी नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि एखादा कुठला तरी नंबर सिलेक्ट केल्यानंतर त्याला सुटेबल ऑब्जेक्ट्स तुम्हाला खाली लिहायचे आहेत. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तारा आणि तिच्या फ्रेंडनं 5 हा नंबर सिलेक्ट केलेला आहे. तारा सांगते बघा नंबर 5. लगेच कुकू म्हणते 5 फिंगर्स, बिट्टू म्हणतोय 5 बॉल्स, मिट्टू म्हणते 5 ग्रीन चिलीज, लगेच कुकू 5 बोन्स, पॅडी म्हणतोय 5 बिस्किट्स आणि शेवटी मिया म्हणतोय 5 लिटर माइस. अशा प्रकारे आता आपण एक नंबर चूज केलाय. नंबर 4 बुक्स, 4 कार्स, 4 बेंचेस, 4 पेन्स अँड 4 शॉप्स. अशा पद्धतीने आता तुम्हाला काय करायचं आहे, एखादा नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि त्या पद्धतीचे थिंग्स तुम्हाला सुटेबल थिंग्स त्याच्यासमोर लिहायचे आहेत. आता तुम्हाला होमवर्क आहे नंबर 8, नंबर 100, नंबर 10 and number 50. Activities in front of you, one word to fit them all. Look at in your textbook, one word to fit them all. Choose at least 3 words from the box and think of something that fits them all. Write down the meaningful phrase you have made. आता तुम्हाला काय करायचं बघा, अशा पद्धतीचा टेबल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. त्या टेबल मध्ये कोणतेही 3 वर्ड्स सिलेक्ट करायचे आणि त्याच्यापासून एक सुंदर अशी मीनिंगफुल फ्रेज तयार करायची आहे. आणि अर्थात तुमच्याच पुस्तकात ताराने एक फ्रेज तयार केली आहे बघा. 3 वर्ड पहिल्यांदा तिने सिलेक्ट केलेले आहेत, वायलेट, लिटिल, सॉफ्ट, आणि त्याच्यापासून एक फ्रेज दिलेली आहे अ सॉफ्ट लिटिल वायलेट. त्याचे फ्रेज लगेच बघा, अ सॉफ्ट लिटिल वायलेट बर्ड, अ फ्लावर, अ कॅट, आय डोंट नो. टोटो तरी म्हणतोय मला तरी माहितीच नाही. देन मिट्टू म्हणतोय अ स्नेल, म्हणजे काय, अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट स्नेल. अँड लास्ट आपला मिया म्हणतोय अ लास्ट सॉफ्ट लिटिल व्हायलेट टॉय माउस. अशा पद्धतीने प्रत्येकाने त्यांनी फ्रेज केलेली आहे. आता अशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधले कोणतेही 3 वर्ड सिलेक्ट करा आणि त्याच्यापासून फ्रेजेस तयार करायचे. आता तुमच्या समोर ब्लॅकबोर्ड आहे. ब्लॅकबोर्डवर आय ऑल्सो सिलेक्ट हिअर 3 वर्ड्स, वन रेड, सॉफ्ट अँड ब्युटिफुल, अँड आय मेक स्मॉल फ्रेजेस in front of you. Here a red beautiful soft flower, a red beautiful soft dress, a red beautiful soft school bag. अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही ऑब्जेक्ट त्याच्यासमोर घालू शकता. In this way